अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण पुन्हा एकदा मैदानात होते. डीजे थोडा आवाज द्यायचा. हॅलो. तीन षटकांचा निर्धारित सामना आहे. पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि सलामी गोलंदाज संतोष. सलामी जोडी आपण पाहतोय भालचंद्र आणि चंद्रकांत. नक्कीच ग्रीन सिग्नल येतोय पंचांकडून. सामना सुरू होतोय. शेवटच्या सत्रातील शेवटचा असेल हा आजच्या दिवसातील सामना. पिंपाघर वर्सेस राहणार. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय संतोष. पहिलाच चेंडू जोरदार अपील होतीये. बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चेंडू निर्धाव. डॉट बॉल जातोय. चांगली सुरुवात संतोष याची. दुसरा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड आणि नाही. 6 धावेंसाठी चेंडू जाईल सीमापार षटकार. चांगली सुरुवात करून दिलेली आहे फलंदाजाने आपल्या संघासाठी. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा काहीतरी. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा आत्मघाती प्रयत्न नाकारतोय नॉन स्ट्रायकर एंडला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या होतीये 7. चांगली सुरुवात करून देतोय बालचंद्र आपल्या संघाला. आता मात्र खेळपट्टीवर सज्ज होतोय चंद्रकांत. डावखुरा आताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणात थोडं परिवर्तन होतंय. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करेल डावखुरा आताचा फलंदाज चंद्रकांत. आता मात्र फुलटॉस आहे. जाईल सीमा पार. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. चेंडू आला होता. चांगली खराब गोलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी करतोय चंद्रकांत. वैयक्तिक 6 धावा. संतोष आता मात्र फुलटॉस चेंडू आहे मिड ऑफच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण झेल सोडतोय. जीवदान मिळते चंद्रकांत याला आणि 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिथे 1 धाव होती तिथे 2 झाल्या आणि झेल सुद्धा सोडतोय. चांगली सुरुवात करून देत आहेत दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्या संघासाठी. संतोष राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आहे. लॉंगच्या दिशेनं 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. खराब थ्रो येतोय. हॅलो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 17. चला स्पीडअप करायचं. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची. प्लीज बैल कमी घ्या.
एक अंतिम सामना पाहतो दोन संघांमधून आणि दोन संघांनी खरोखर आजच्या स्पर्धेमधून जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केले. एक सांघिक कामगिरी विजयासाठी महत्त्वाची असते. दोन्ही संघाची आपण जबरदस्त कामगिरी पाहिली. अंतिम सामना पाहतोय दोन संघांमधून एक कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर आणि बघूया अंतिम सामन्यामधून कुठला संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, बिनबाद 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, गोलंदाजी दुरा सांभाळतो संघ नायक नंदू. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसऱ्या षटकावर आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती संघातील सर्वात महत्त्वाचा विस्फोट फलंदाज भालचंद्र. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिली एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, चेंज ऑफ पेस, परिवर्तन निश्चित चेंडूमध्ये पाहिलं होतं. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्डमधून चेंडूला थोडंसं मिसफील केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. चेंडू आपण पाहिलं होतं कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता, थोडासा थंबल झाला होता. क्षेत्ररक्षक, दक्ष दोन्ही फलंदाज आणि एक धाव ठिकाणी त्यांनी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 19. चला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आपण थोडंसं वेल कमी घ्या की जेणेकरून या सामन्याला उशीर होणार नाही. नंदू स्ट्राईक रोटेट करतोय भालचंद्र. चेंडूला ऑन द ऑफचा फटका, नोमॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेची मागणी, 2 धावांनी संघाची धावसंख्या 21. प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. बॉलचन याच्या बॅटमधून निघतात 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडू अतिशय चांगला प्रहार आहे. ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय, षटकार येतोय. अतिशय अप्रतिम दमदार फटका. आणि मित्रांनो निश्चित हा फटका मारायचा असेल तर तुमच्या मनगटामध्ये एक वेगळी ताकद हवी असते. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका बालचंदीच्या बॅटमधून येतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते. 27 विदाउट ऑफ लॉस ऑफ विकेट. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. अगेन्स्ट नंदू पुन्हा एकदा सज्ज तो मारतो, पंचांकडे गाडी घेतो, स्ट्राईक रोटेट करतो. भालचंद त्याच्या बॅटमधून आपण पाहिला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज शफल झाला, चेंडूला सुंदरसा फोर्स करतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा भालचंदच्या बॅटमधून येतोय अतिशय अप्रतिम उत्कृष्ट षटकार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतोय. आता मात्र चेंडूला सोडून दिलं जातं. आणि निश्चितच पंचांकडून वाईटचा इशारा तो 4+1 अशा एकंदरीत 5 धावा गृहीत धरल्या जातील. या 5 धावांनी संघ धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 39. मित्र बघा दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. क्लायमेट अतिशय कूल आहे, मात्र धावांचा डोंगर आजूबाजूने आपण पाहतो. डोंगर दऱ्या, त्याचप्रमाणे धावांचा डोंगर साजरा करताना राणाला संघ. नंदू अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा. ज्या अवांतर धावा असतात या कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत येणारे असतात. गोलंदाज सज्ज होतो, मार्गस्थ पंचांकडे गाडी घेतोय. एक महत्त्वाच्या सामन्यामधून आपण आता मात्र रणनीती पाहिली प्रदीप पाटील याची. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, वारंवार कुठेतरी आम्ही
वेलेच्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र षटक कमी केले गेलं होतं, मात्र गोलंदाज कुठंतरी वेल जास्त करतोय. एक लांब लचक मारुतीच्या शेपटाप्रमाणे षटक हाताळतोय. अतिशय प्रतिम चेंडू आणि ज्या फटक्यासाठी माहीर आहे तोच फटका भाजनेच्या बॅटमधून निघतो. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट केली होती. चेंडूला एका रिक्षामध्ये बिरकवान दिलं होतं आणि हॅट्रिक साधणारा हा फलंदाज या स्पर्धेतला आपण पाहतोय. मिलिंद भाऊसाहेब यांच्याकडनं या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडे आलेले आहे. अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. शॉर्ट टेकर चेंडू, चेंडूला ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल तो प्रवास करतोय. डीप कव्हर क्षेत्रामधून चेंडू 200 ठिकाणी बीट करून चेंडू सीमा आरशीच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट दमदार फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय आणि या चौकाराने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होती ती 51. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना विकास स्मृती राणाला संघ, बऱ्याच दिवसापासून कुठेतरी स्ट्रगल करणारा संघ, मात्र आज महत्त्वाच्या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी या संघानं तालुका क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ एक उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि खास करून आज अमरकसने आयोजित या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी. अतिशय महागडे षटक 34 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अतिशय महागडे षटक आता तर नंदू देवीदास. चेंडूला पुलचा फटका, बघूया चेंडू फटका फसतोय की काय असं वाटलं होतं, मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद चंद्रकाणी याला आणि याचबरोबर एक धाव करण्याची संधी फलंदाजांना. एक धावेने संघात धावसंख्या होते ती धावसंख्या एकाने पुढे सरकते 52. 52. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. एक स्लॉग ओव्हर, हाणामारीचं डेट ओव्हर. फलंदाज स्टेपआउट झाला होता. पुढे चेंडूला सुंदरसा फिरकावून दिला होता. आउटफील्ड मधून निश्चितच जरी झेल सुटला तरी मात्र क्षेत्ररक्षण अतिशय अप्रतिम होतं संतोष जोशी याचं. चेंडू थोडासा ऑफस्टॉपच्या अतिशय बाहेरचा. पंच वाईटची खून करते. गमांतर धावणे संघात धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होती ती
61. विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आता आपण पाहतोय विकास स्मृती राणाला संघाला. या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची एक नजर दिनेश याची. बाहेर जे ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतलंय ते कल्पेश शेळकेंना विनंती असेल इनिंग संपल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रेक्षकांना एक सोडा संधी आपण सीमारेषेच्या बाहेर कुठेही झेल कलेक्ट करतात. सन्माननीय भगवानजी भोईर यांच्याकडे एक 200 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर अमोलजी दळवी यांच्याकडनं 200 रुपये. तर 3 षटकांच्या अंती विकास स्मृती राणाल आज संघ पोहोचतोय वैयक्तिक 63 या धावसंख्येवर आणि विजयाचं लक्ष्य आहे ते 64 धावांचं. अमर कसने आयोजित आपण पाहतोय एक सुरेख सुंदर स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 या स्पर्धेचं आगाज. चला प्लीज आपण जरा वेळ कमी घ्या. सूर्यास्त अस्ताला चाललेलं आहे. बाहेर झेल घेणारा प्रेक्षक कल्पेश शेळके त्याला सन्मानित करतील नरेश वारगडे. इथून पुढे रोज हात पारितोषिक आहे. बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी 511 रुपयाचं पारितोषिक आहे. जर आजच्या दिवसामध्ये या 3 दिवसामध्ये एकच झेल टिपला गेलाय तो म्हणजे कल्पेश शेळके यांच्या माध्यमातून. तर भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं 211, अमोलजी दळवी यांच्याकडनं 200 रुपये आणि भूषणजी दळवी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे बाहेर घेणाऱ्या झेल घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. ऑफ साईड बाउंड्री लाईनवर 511 रुपये आणि लेग साईड बाउंड्री लाईनवर 211 रुपये. मी विनंती करेल नरेशजी वारगडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे कल्पेश शेळके यांना. तर हॅट्रिकसाठी जे पारितोषिक आलेले ते आमच्याकडे जमा आहेत. धन्यवाद. तर 64 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 64 धावा. हाणामारी करावी लागेल पिंपळकर संघाला जर सामना जिंकायचा असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत. संतोष जोशी आणि संतोष पाटील आहेत गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज. इथे मात्र पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू सरळ निघून जातो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक आखूट टप्प्याचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव विजय. धन्यवाद. तर विजयाच्या माध्यमातून 64 धावा गटातून निघणारी हा सामना आहे. इथे मात्र पुढे सरसावले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवायचा प्रयत्न. चेंडू पाहायला ब्रश झाला. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहज पळून पूर्ण करता. काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. या दोन फलंदाजांकडनं संतोष जोशी आणि संतोष पाटील यांच्या माध्यमातून खूपच सुंदर क्रिकेटचा नजारा आज संध्याकाळच्या दिवसामध्ये. उद्या सकाळी ठीक 9 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. रेग्युलर क्रिकेट पीटीसी क्रिकेटला सुरुवात होणार आहे.
इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्प्याच्या सहाय्याने चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 6. कालच्या दिवसातून सुपर 3 मध्ये सोनादेवी टेमघर संघाने प्रवेश केलेला आहे आणि तर आजच्या ह्या गटातून आजच्या दिवसातून यामधील विजेता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि शेलूमाता वल आणि अमरस्फोट कासने संघाची एक भिडंत होईल आणि ते सुपर 3 मध्ये त्यामध्ये प्रवेश केला जाईल. विजेता संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. धन्यवाद. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पीजी स्पोर्ट कासने वर्सेस तलवली स्पोर्ट तलवली संघादरम्यान मोठी भिडंत होणार आहे. तिथं दुसरा सामना असणार आहे SK सापे वर्सेस आई एकविरा भादाणे बी. आई एकविरा भादाणे. त्यानंतर आई गावदेवी वडवली वर्सेस SSC पडगा. त्यानंतर स्वराज ढोळे वर्सेस बंटी स्पोर्ट बोरिवली आणि शेवटचा सामना असणार आहे जयदुर्गा हातकोली वर्सेस माई स्पोर्ट वाफाले. माई स्पोर्ट वाफाला शेवटचा संघ असणार आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे पण डीप कव्हरच्या वरनं चेंडू जातोय 6 धावांसाठी. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे पिंपलगर संघाकडनं. अप्रतिम फटकेबाजी. वर्सेस आई एकविरा भादाने यामध्ये दुसरा सामना सुरू होईल. त्यानंतर आई गावदेवी वडवली वर्सेस SSC पडगा. इथे मात्र चेंडू भिरकावून देत आहेत. मिसफील्ड होते. चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा. बोरिवली आणि त्यानंतर 5वा आणि शेवटचा सामना असता जयदुर्गा हातकोली वर्सेस माई स्पोर्ट वाफाले. दोन्ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 20-64 धावांचं आव्हान पार करताना आज संघ पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमा करतोय. जशास तसं उत्तर, जसा प्रश्न तसं उत्तर. खूपच सुंदर फटकेबाजी पिंपलकर संघाकडनं. दोन्ही संतोष जोशी असेल संतोष पाटील असेल यांच्या माध्यमातून ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. खास करून संतोष जोशी यांनी जी फटकेबाजी केली आहे ती मात्र आता गोलंदाजी मार्गदर्शक प्रदीप पाटील पप्पू शेट येतात स्वतः. संतोष पाटील यांनी ही फटकेबाजी केली. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. उद्या सकाळी ठीक 9 वाजता पडगा टेनिस क्रिकेटला सुरुवात होणार आहे. तर सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं. लॉट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेच. तरी मी आता वाचून दाखवली आहे की उद्या सकाळी किती वाजता सामने सुरू होतील. लेट येणाऱ्या उशिरा येणाऱ्या संघांना पॅनलाइज केलं जाईल आणि तेही मोठं पॅनलाइज असणार आहे PTCच्या नियमानुसार. इथे मध्ये चेंडू एका धावेसाठी जातो. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते 21. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. थ्रो गोलंदाज बाद करण्यात येईल. उशिरा येणाऱ्या संघांना 5 धाब्यांची पेनल्टी देण्यात येईल किंवा 1 षटक कमी खेळवण्यात येईल किंवा 2 षटक पॉवर प्ले अपोजिट संघाला दिले जातील. अनेक नियम आहेत आमच्याकडे आणि त्या नियमाला अनुसरूनच आम्ही ही स्पर्धा खेळवत आहोत. पप्पू शेट पाटील चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च करतात पप्पू शेट पाटील. इथे मात्र बॅटची काढा. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथे मध्ये 2 धावा बहाल केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का. फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि मोठा आद्रा पहिला गडी बाद होतोय. पण मात्र संघाची रणनीती असू शकते कारण पहिल्या षटकामध्ये जे फलंदाजी करणारे फलंदाज आहेत ते 45 वर्षाहून अधिकचेच फलंदाज पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करू शकतात. त्यानंतर मात्र 40 वर्षाच्या वरील खेळाडू फलंदाजी करू शकतात दुसऱ्या षटकामध्ये. ही रणनीतीचा भाग आहे. क्रिकेटमध्ये अनेक रणनीत्या आखल्या जातात आणि खास करून भिवंडी ग्रामीण 40+ सिनियर क्रिकेट मंडळाची हे नियम आहेत. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. पहिलं षटक संपले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 23. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज
गुणेश येत आहेत. प्रदीप पाटील इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू ग्राउंड खेळताय. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय आपल्याला एकदा पूर्ण आणि एका धावेवर समाधान. प्रदीप पाटील काय गोलंदाजी आता आपण पाहू शकता. फलंदाजीला आले नाही पण पूर्ण एनर्जी गोलंदाजीसाठी त्यांनी साचून ठेवली आहे ती वापरतायत आणि खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळतात. एका धावेने 3 चेंडूमध्ये जवळजवळ धावा खर्च करतायत. 4 धावसंख्या पुढे 27-24 अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय मोहनजी भोईर साहेब धन्यवाद. मोहनजी भोईर आमचे समालोचक आमच्या रजा घेता. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कई पे निघाय कई पे निशाणा. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाला जागत राहाचा आदेश देतोय. एक निर्धाव चेंडू सांगता काय चेंडू हाताला होता. किती गती आपण पाहू शकता. बॅट येईपर्यंत चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला होता. बॅट कधी तर उशिरा आली असं म्हणता येईल. काय गोलंदाजी करतायत प्रदीप पाटील. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शरीरावर आदळतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. लेग बाईच्या रूपानं पंच इशारा करते आणि लेग बाईच्या रूपानं एकेरी धाव. खरं तर सामना फसलाय सांगायचं झालं तर सामना पूर्णपणे फसलाय पिंपळकर संघाचा. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे मोठे फटके मारणं गरजेचं. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा जरूर आल्या मात्र 22चं स्ट्राईक रेट ठेवायचं होतं शेवटच्या 2 षटकांसाठी. इथे मात्र प्रदीप पाटील कमबॅक करून देतात. धावसंख्या 25 वर स्थिरावली आहे. इथे मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करतायत. निर्धाव चेंडू सांगतात. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 1 गड्याच्या मोबदल्यात पिंपळगर संघाची धावसंख्या आहे ती 25. एकोणचाळीस धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 39 धावा. 6 षटकार जरी पूर्ण केले. स्टुअर्ट ब्रॉडला ज्याप्रमाणे युवराज सिंगनी 6 षटकार पूर्ण केले होते आणि त्या वर्ल्ड कपला नवीन रंग आला होता 2007च्या त्याचप्रमाणे जरी क्रिकेट खेळलं तरी सामना विजयी होणार नाही. एक जादुई करिश्मा एक दैवी शक्तीचा सामना पिंपळकर संघ विजयी होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र पहिलाच चेंडू आव्हानचा चेंडू अवांतर धाव. आता 6 चेंडू. गोलंदाज आहेत चंद्रकांत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. चेंडू जाते लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण आणि आपण पाहू शकता आमच्या कॅमेराला मॅनच्या इथनं प्रतीक बोटकोंडले इंस्टाग्राम किंग रील्स जे अनेक व्हिडिओज बनवत असतात ते रजा घेत आहेत. धन्यवाद प्रतीक. आपण उद्या सुद्धा यायचं ऑफ साईड बाउंड्री लाईन कडे. प्रतीक बोटकोंडले डग्गू बाय बाय. तीन मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत आधीच्या 2 सामन्यांच्या आणि आता ही. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता व्हेरिएशन पा. खरं तर एक ऍक्शन मध्ये 2 चेंडू आपण हाताळतो त्यावेळेस मात्र फलंदाज बीट होतो. गतिवान चेंडू केला त्यानंतर मात्र इथे गती पूर्णपणे कमी केली चंद्रकांत. इतर मात्र चंद्रकांत पंच इशारा करतात नो बॉल आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. पळून 3 धावा पूर्ण होत आहेत आणि नो बॉल अशा 4 धावा. एका या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसवली आहे. इथे मात्र डावखुरी हाताचा फलंदाज. चेंडू जातो एका टप्प्याच्या सहाय्याने. जानू काका चेंडूची व्यवस्था करायची आहे. त्वरित अंधार पडत चाललेला आहे.
धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या झाली ती 35. इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू, पंच इशारा करते अवांतर चेंडू, अवांतर धाव. चंद्रकांत कुणीतरी अंधार करण्याचा प्रयत्न करतायत पिंपलकर संघासाठी. चांगली रणनीती असेल, कारण अंधार करून हरवणे हीच एक रणनीती असेल कदाचित. इथे मात्र हा चेंडू पुन्हा वाईड बॉल, अवांतर चेंडू. प्रदीप पाटील ॲग्रेसिव्ह क्रिकेटर आहेत, आक्रमक क्रिकेटमध्ये दाखवत असतात, मात्र मैदानाच्या बाहेर अतिशय शांत असतात. इथे मात्र पुन्हा अवांतर चेंडू. काय चाललंय इथे चंद्रकांत याचं. धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या झाली ती 38. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार प्रतीक दलवी आहेत, पतूभाई म्हणजे मराठी शाळेचा डॉन प्रतीक दलवी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करतायत ते नेहमी, आणि ऑफसाईड बाउंड्री लाईनवर खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळालंय मराठी शाळेचा डॉन. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. वेल आणि चेंडू झेल सुटतोय, सामना जिंकलाय तो राणाल संघाने. विकास मूर्ती राणाल मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. पहिली मॅन ऑफ द मॅच प्रदीप पाटील साहेब यांची बाकी आहे, त्यानंतर चंद्रकांत नाईक, त्यानंतर मात्र या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच भालचंद्र नाईक. आपण सर्वांनी यायचं आहे. जिवंत सप्पा भोईर साहेब आमचे मुख्य मार्गदर्शक, या गावामध्ये विकास गंगा खऱ्या अर्थाने आणणारे आमचे जिवंत सप्पा भोईर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते प्रदीप पाटील यांना सन्मानित करायचं आहे. पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच प्रदीप पाटील यांना सन्मानित करायचं आहे.